घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ एसटी डेपोतील वाहक श्रीकृष्ण प्रभूचा प्रताप अनुसूचित जातीबद्दल केला अपमानास्पद उल्लेख। मी जे काय मार या विषयावर काय जे उद्गार काढले हे पूर्णपणे चुकीचे होते। काय बोललात आपण सांगा। मार बिगर चढत असं म्हटलेलं आहे, तसं चुकीचं असा। त्याच्यानंतर ह्या असं कधी म्हणणार नाही। यांचे सगळ्यांचे जे जमले त्यांचे माफी माग। कंडक्टर श्रीकृष्ण प्रभूची मोबाईल संभाषणातील ऑडिओ क्लिप व्हायरल। पण मार आणि सांबार भिकार चोटत। कुडाळ एसटी डेपोतील एसटी वाहक श्रीकृष्ण प्रभू याने एसटी कास्टबाबत केलेली अपमानास्पद ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून प्रभू याने केलेल्या संतापजनक प्रकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चर्मकार समाज अत्यंत आक्रमक झाल्याचे दिसून आले। संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे राज्याध्यक्ष संजय कदम यांनी थेट जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि एसटीचे विभाग नियंत्रक यांची भेट घेत चर्मकार समाजाच्या तीव्र भावना बोलून दाखवल्या। एसटी कास्टचा जाणून बुजून अवमानकारक उल्लेख करणाऱ्या श्रीकृष्ण प्रभू या एसटी कंडक्टरवर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी आग्रही मागणी संजय कदम यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर आणि एसटीचे विभाग नियंत्रक दीपक घोडे यांच्याकडे केली आहे। जातीवाचक उल्लेख करणाऱ्या श्रीकृष्ण प्रभू विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनीही निवेदनातून केली आहे। यावेळी नामदेव जाधव, रवींद्र पावसकर, बाबाजी आणावकर, राजेंद्र चव्हाण, अनिल कदम, आनंद जाधव आदी उपस्थित होते। जय रोहिदास। कुडाळ एसटी डेपोचे कर्मचारी श्रीकृष्ण रामचंद्र प्रमुख या व्यक्तीने काही दिवसापूर्वी एक पडवळ नामक व्यक्तीशी फोनवर बोलत असताना चर्मकार समाज आणि बौद्ध समाजाला जी अतिशय अश्लील भाषेमध्ये जे त्याने वाक्योपचार किंवा वाक्य उद्गार काढले, याची क्लिप 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशीच मला ती क्लिप मी स्वतः बघितली माझ्या मोबाईलवरती। मी जेव्हा तो ऑडिओ बघितला आणि जी अहवेलना आमच्या समाजाची, बौद्ध समाजाची, महार समाजाची जो त्या प्रभूने चांबार आणि महार यांच्या हे एकदम खालच्या दर्जाचे आहेत। मी मराठा समाज, वाणी समाजाला मी 1 नंबरला प्राधान्य देतो आणि चांबार आणि महार यांना एकदम खालच्या दर्जाची वागणूक देतो। हे अतिशय म्हणजे असली शब्द म्हणजे भिकारचोट, नालायक असे शब्द त्या प्रभूने वापरले। ज्यावेळी मी क्लिप बघितली मी ताबडतोब वाहतूक नियंत्रक म्हणजे DC साहेब कणकवली यांच्याशी मी भेटलो, त्यांना निवेदन सादर केलं आणि त्यांच्याकडे मागणी केली की साहेब ह्या वागणुकीने आणि ह्या व्हायरल झालेल्या या क्लिपने आज चर्मकार आणि पूर्ण मागासवर्गीय समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। त्यामुळे साहेब त्याच्यावरती प्रशासकीय कारवाई तुमच्यामार्फत झाली पाहिजे आणि साहेबांनी तसा उच्च स्तरावरून आम्ही त्याची चौकशी करून तुम्हाला आम्ही लवकरात लवकर त्याची माहिती देतो आणि त्याच्यावर कारवाईसुद्धा करतो असं सुद्धा आम्हाला DC साहेब, घोडे साहेब यांनी आम्हाला म्हटलेलं आहे। आज आम्ही सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी घोडबिसे मॅडम आणि पोलीस अधीक्षक यांना भेटून त्यांनाही निवेदन दिलेलं आहे की ह्या वृत्तीचा, ही जी मनोवादी वृत्ती आहे ही वृत्ती कुठेतरी संपुष्टात आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि साहेब त्याच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे याची आम्ही मागणी केलेली आहे। त्या नामक व्यक्तीने माफी मागितली, पण हा माफी मागण्यासारखा गुन्हा नाही आहे की आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय समाज, चर्मकार असू दे, बौद्ध समाज असू दे, आज उच्चस्थानी आज समाजाचं उत्तरोत्तर 5 प्रगती होत असताना असे कुठेतरी जे मनोवृत्तीचे जे लोक आहेत त्याला आळ्या बसण्यासाठी साहेब आमचा प्रयत्न आहे आणि SP साहेबांनी आम्हाला आणि कलेक्टर मॅडमांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करून लवकरच तुम्हाला न्याय देऊ असं आम्हाला म्हटलेलं आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे
बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.